विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी गणित प्रथम घटक चाचणी पेपर. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही उत्तरांसहित पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे प्रश्न क्रमांक पहिला. खालील उपप्रश्नांच्या उत्तरांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. एकूण 6 गुणांसाठी. त्यामध्ये सर्वात पहिलं, संताप बिंदू मध्यगेस डॅश गुणोत्तरात विभागतो. यामध्ये एकूण आपल्याला 4 ऑप्शन्सही दिलेले आहेत. तर 2-1, 1-2, 3-1 आणि 1-3. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 2-1. यानंतर 2, पुढीलपैकी कोणती संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात आहे? तर याचा आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, अशा प्रकारे 0.01 ही काय आहे तर आवर्ती दशांश रूपात आहे. यानंतर यामध्ये 3 आहे p-3 p-7. तर याचं स्वरूप कसं येईल तर p वर्ग वजा 10p अधिक 21 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 बी. यानंतर 4, प्रत्येक धनसंख्येला डॅश वर्गमुळे असतात. तर उत्तर प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमुळे असतात. यानंतर 5, -1 चा 5वा घात गुणिले -1 चा -5वा घात चे सोपे रूप कोणते? तर याचं उत्तर असणार आहे 1 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर यामध्ये 6, ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवर भुजा एकच दिशा दर्शवतात त्या छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एका बाजूस असतात, ती जोडी अंतरकोनांची डॅश असते. अंतरकोनांची, संगत कोनांची, आंतरविक्रम कोनांची तर बाह्य विक्रम कोनांची. तर उत्तर आंतर कोनांची. यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 यामध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिलं, आकृती पहा. कोणांची नावे अक्षराने दर्शवले आहेत तर रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत. ठीक आहे, यामध्ये कृती क्रमांक 1, संगत कोनांच्या जोड्या. कोन P, कोन W, कोन R आणि कोन Y. आंतरविक्रम कोनांच्या जोड्या. कोन S, कोन X, कोन W आणि कोन Y. अशा प्रकारे आपल्याला संगत कोनांच्या जोड्या आणि आंतरविक्रम कोनांच्या जोड्या हे यामध्ये काय करायच्या आहेत, लिहायच्या आहेत. एकूण 2 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. यानंतर यामध्ये विचारण्यात आलेले पुढील प्रश्न. यामध्ये कृती क्रमांक 2, 98चा वर्ग लिहायचा आपल्याला. तर 98चा वर्ग म्हणजेच 100 वजा 2चा वर्ग. तर 100चा वर्ग 1000, 2 गुणिले 100 गुणिले 2. त्यानंतर अधिक 4, 9604 हा काय असणार आहे तर 98चा वर्ग हा आपला असणार आहे. यानंतर यामध्ये 3 आहे, वजा 7/3 व वजा 5/2 यांची तुलना करायची आहे. ठीक आहे, वजा 7/3 वजा 5/2, वजा 7 गुणिले 2 आणि अधिक 3 गुणिले वजा 5. तर वजा 14 आणि वजा 15. तर वजा 7/3 आणि वजा 5/2. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 यामध्ये सोडवायचे आहेत. एकूणच 6 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे घनमूळ काढायचा आहे. तर वर्गमूळामध्ये 3, 0.125 बरोबर 0.5 यांचा आपल्याला काय करायचं आहे तर घनमूळ हा काढायचा आहे. यानंतर 2, संख्या रेषेवर वर्गमूळामध्ये 2 ही संख्या दाखवली आहे. त्या आधारे संख्या रेषेवर वर्गमूळामध्ये 3 ही संख्या दाखवण्यासाठी पुढे कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यामधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा. त्यामध्ये एक आहे, संख्या रेषेवरील Q हा बिंदू वर्गमूळामध्ये 2 ही संख्या दर्शवितो. यानंतर 2, Q बिंदूपाशी एक लंबरेषा काढली आहे. त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे. यानंतर 3, OR जोडल्यामुळे त्रिकोण ORQ हा काटकोन त्रिकोण मिळतो. आणि 4, OQ बरोबर वर्गमूळामध्ये 2 आणि QR बरोबर 1 या पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय करायचं तर खालील कृती ही यामध्ये पूर्ण करायची आहे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ही कृती आपल्याला खालची पूर्ण करायची आहे. यानंतर यामध्ये 3, त्रिकोण PQR हा एक लघुकोन त्रिकोण काढा व त्याचे 3ही शिरोलंब काढा. संताप बिंदूला O नाव द्या. तर यामध्ये अशा प्रकारे आपण काय करायचे तर आकृती ही काढायची आहे. त्यानंतर
PQR. ठीक आहे, अशा प्रकारे काय करायचं आहे तर त्रिकोण काढायचा आहे व संपात बिंदूला O नाव हे द्यायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 खालील उपप्रश्न सोडवा कोणताही एक. यामध्ये सरळ रूप द्यायचे. सर्वात पहिले 3K मायनस 4R मायनस 2M वर्ग वजा 3K अधिक 4R मायनस 2M वर्ग. यानंतर 2 आकृतीत रेषा P बरोबर रेषा Q आहे. रेषा T व रेषा S या छेदिका आहेत. तर दिलेल्या मापांवरून कोन X व कोन Y ची मापे काढा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रथम घटक चाचणी पेपर. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यामध्ये आपल्याला वेळ आहे 1 तास. आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही उत्तरांसहित पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये सर्वात पहिला प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 1 अ. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामधील पहिलं 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रवणाला डॅश असे म्हणतात. अ मिश्रण, ब संयुग, क मूलद्रव्य आणि ड धातू सदृश्य. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच मिश्रण. 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रवणाला मिश्रण असे म्हणतात. 2 SI पद्धतीत बलाचे एकक डॅश हे आहे. तर यामध्ये अ आहे डाईन, ब आहे न्यूटन, क आहे जूल आणि ड आहे यापैकी नाही. तर उत्तर ब म्हणजेच न्यूटन. यानंतर 3 धबधब्याचे पाणी वरती पातळीपासून खाली पातळीवर पडते याचे कारण. अ गुरुत्वाकर्षण, ब विभवांतर, क चुंबकत्व, ड घर्षण. तर याचं उत्तर आहे अ म्हणजेच गुरुत्वाकर्षण. 4 दूध हे द्रवाच्या या प्रकारचे उदाहरण आहे. तर द्रावण, समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण, निलंबन. तर उत्तर क म्हणजेच विषमांगी मिश्रण. यानंतर 5 अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच डॅश हे आहे. धन, उदासीन, ऋण की. उत्तर के. प्रश्न क्रमांक पहिला ब पुढील उपप्रश्न सोडवा. अ व ब स्तंभाचे योग्य जोड्या जुळवा. मिथेन वायू, त्वचेचा कॅन्सर, सल्फर डायऑक्साईड, डोळे चुरचुरणे. यानंतर 2 वेगळा शब्द ओळखा. हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू. तर उत्तर कावीळ. इतर डासांद्वारे होणारे रोग आहेत. द्रवरूप मूलद्रव्याची 2 उदाहरणे लिहा. तर उत्तर पारा आणि ब्रोमिन. चूक की बरोबर ठरवा. विजेवर चालणारे यंत्र जितकी जास्त वापरावीत तितके प्रदूषण जास्त होते. तर उत्तर चूक. यानंतर 2 शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते. तर उत्तर नदीच्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. त्यामुळे जहाजाच्या तळावर कार्य करणारे प्लावक बल जहाज नदीमध्ये असल्यास कमी असते. ऊर्ध्व दिशेने कार्य करणारे प्लावक बल कमी असल्यामुळे नदीच्या पाण्यात जहाज अधिक खोलपर्यंत बुडते. यानंतर 2 स्थायूरूप द्रवाला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात. तर उत्तर स्थायूच्या द्रवामधील कणांमध्ये आंतररेवनीय बल वायू किंवा द्रवणातील कणापेक्षा जास्त असते. त्यामुळे स्थायूरूपातील कण एकमेकांना घट्ट धरून ठेवतात. अर्थात त्याच्यात प्रबळ आकर्षण असते. त्यामुळे स्थायूचा आकार व आकारमान कायम राहतो. यानंतर 3 अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. कारण मुख्य अणुअंक 3 प्रकारचे असतात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन.
इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असून प्रोटॉन व न्यूट्रॉनला मात्र वस्तुमान सुमारे 1 यू आहे. हे दोन्ही वस्तुमान असणारे कण अणुकेंद्रकात असतात, त्यामुळे अणूचे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. पहिलं, माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनाच्या चाकाची संख्या जास्त का असते? तर उत्तर, दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. या सूत्रानुसार माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनाच्या चाकाची संख्या जास्त ठेवल्यास या वाहनाचे वजन जास्त क्षेत्रफळावर कार्य करणारे तेवढेच, पण ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ वाढल्यामुळे प्रत्येक चाकावर पडणारा परिणामी दाब कमी होतो व वाहन सहज पुढे सरकते. यानंतर 2, मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो? तर पहिलं, मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व एकपेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. हे सर्व सूक्ष्मजीव अधिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसणारे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. 3, सर्व प्रकारचे जीवाणू व नीलहरित शैवाल मोनेरा या सृष्टीमध्ये मोडतात. यानंतर 3, धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे का? तो स्पष्ट करा. तर उत्तर, धरण व भूकंप यामध्ये संबंध असू शकतो, कारण धरणाचे पाणी जमिनीत झिरपते, आत शिरलेल्या पाण्याची वाफ होते, ती वाफ कमकुवत भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नामुळे जमिनीला हादरे बसून भूकंप होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.